नमस्कार मित्रांनो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. त्याचं नाव आहे छोट्या हातात मोठी जबाबदारी. राजू नावाचा एक 8 वर्षाचा मुलगा आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन मंदिराच्या कोपऱ्यात बसलेला होता. आज त्याच्या मनात काहीतरी मागण्याची तीव्र इच्छा होती. बहिणीच्या कपड्यावरचे चिरमिरलेले तुकडे आणि त्याच्या चेहऱ्यावरचे अश्रू याच्यावरून दिसत होते की त्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. राजूचा चेहरा मात्र साफ होता आणि त्याच्या डोळ्यात आशेचे तेज होते. एका श्रीमंत माणसाने त्यांना पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला, हा मुलगा काय मागत असेल. काही वेळाने राजू उठून चालू लागला. तेव्हा त्या माणसाने त्याचा हात पकडून विचारले, बाळा, तू देवाकडे काय मागितलंस. राजूने उत्तर दिले, साहेब, माझे वडील आता हयात नाहीत. माझी आई रोज त्यांना आठवून खूप रडते. मी देवाला विचारले की जेव्हा तुला माहित होते की माझे वडील आमच्या घरचा आधार आहेत, तर तुम्ही त्यांना का बोलावलं. आता आम्ही काय करू. हे ऐकून त्या श्रीमंत माणसाचे हृदय भरून आले. त्याने विचारले, बेटा, तू शाळेत जातोस का. राजू म्हणाला, साहेब, मी रोज सकाळी चणे विकायला शाळेच्या बाहेर जातो. माझी आई मला रोज चणे पॅक करून देते आणि मी शाळेच्या मुलांनाच विकतो. हाच आमचा उदरनिर्वाह आहे. श्रीमंत माणसाला खूप वाईट वाटले आणि त्याने विचारले, तुझे कोणी नातेवाईक नाहीत का. राजूने उत्तर दिले, साहेब, माझ्या आईचे म्हणणे आहे की गरिबाचे कोणी नातेवाईक नसतात. तुझी आई एकदम खरे बोलते. त्या माणसाने मान्य केले. तेव्हा राजूने आश्चर्यचकित होऊन उत्तर दिले, नाही साहेब, माझी आई रोज खोटं बोलते. श्रीमंत चकित झाला. कसं. राजू म्हणाला, जेव्हा आम्ही जेवतो आई फक्त आम्हाला बघत असते. जेव्हा मी विचारतो, आई तू खाल्लं का, तेव्हा ती म्हणते, मी आधीच खाल्लं. पण साहेब, ते खोटं असतं. तिने काहीच खाल्लेलं नसतं. हे ऐकून श्रीमंत माणसाच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याने विचारले, बाळा, जर मी तुला खर्च दिला तर तू शाळेत जाशील का. तेव्हा तो मुलगा म्हणाला, साहेब, मला शिक्षण घेता येणार नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आता मला कमवायचं आहे आणि मी माझ्या आईला बाहेर काम करायला पाठवू शकत नाही. मी असताना जर माझ्या आईला बाहेर जाऊन कष्ट करावे लागले तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग. शिकवायचंच असेल तर मी माझ्या छोट्या बहिणीला शिकवेन. हे ऐकल्यावर त्या श्रीमंत माणसाने 500 रुपयाच्या काही नोटा काढून राजूकडे दिल्या. पण राजूने त्या घेण्यास नकार दिला. साहेब, आज तुम्ही पैसे द्याल, पण उद्या मला पुन्हा कमवावं लागेल. मला माझी सवय बिघडवायची नाही. तुम्ही हे पैसे गरजूंना द्या, असं राजू म्हणाला. असे बोलून तो मुलगा आपल्या धाकट्या बहिणीसह तिथून निघून गेला आणि त्या माणसाला एक धडा शिकून गेला. तो श्रीमंत माणूस तिथे उभा राहून विचार करत होता की एवढा लहान मुलगा इतका हुशार कसा. आज त्याने मला हे देखील शिकवले की एखाद्याने फक्त गरजू लोकांनाच मदत करावी आणि त्या मुलाचे आपल्या आईवर किती प्रेम आहे. मी त्याला त्याच्या शिक्षणाचा खर्च देतो असे सांगितले, पण त्याने त्याच्या आईसाठी त्याचे शिक्षण नाकारले आणि त्याने माझे पैसेही घेतले नाहीत आणि निघून गेला. तर मित्रांनो, राजूने जे केलं ते योग्य का. त्याने त्या श्रीमंत माणसाचे पैसे घ्यायला हवे होते का. कृपया आपले विचार कमेंट्स मध्ये नक्की लिहा. धन्यवाद.